नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सुनील तटकरेंची एकंदर आता प्रेस बघितली, त्यांची स्टेटमेंट्स ऐकली. म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणाला तयार नाही हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. आणि तो विषय आता संपल्यात जमाय म्हटलं तरीही हरकत नाही. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं की पुढं सुप्रिया सुळे पण राष्ट्रीय अध्यक्ष होणार आणि इकडं अजितदादा राष्ट्रवादीचे सुनेत्रात आहे. पण त्याच्या पुढची गणित अशी झाली, शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आधीच्या काही घटना तुम्ही आठवा की ज्या वेळेला अजितदादा आणि शरद पवार काका पुतण्या एकत्र होते, ती राष्ट्रवादी, त्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादांचाच प्रस्ताव होता आणि पवार साहेबही सामील होते की सुप्रियाला आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करूया. आणि ती अध्यक्ष झाली तर मी निवृत्ती जरी घेतली नाही तरी मी बाहेर राहून लक्ष ठेवीन, कामकाजातनं पूर्ण बाहेर जाणार नाही, हे शरद पवारांची भूमिका होती. परंतु आठवतंय का बघा सगळ्यांना, जयंत पाटील रडले, ओक्साबोक्शी रडले, जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला. म्हणजे सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारायला हे दोघंही तयार झाले नाही. आणि मग शरद पवारांनी तो विषय थांबवला. अजितदादा चिडून बोलले. अजितदादांची प्रामाणिक इच्छा होती की सुप्रियाताईला पण राष्ट्रीय अध्यक्ष करावं आणि राज्याचं राजकारण मी पाहतो, म्हणजे उद्या मुख्यमंत्री व्हायचं झालं तर अजितदादांचा क्लेम राहील असंच त्यांना सुचवायचं होतं. परंतु त्याच्यावर पाणी फिरलं आणि ते फिरवलं ह्या दोन नेत्यांनी, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आता परत ते काय मी जिवंतपणा त्याला का द्यायला लागलोय, तर आता सुप्रियाताईंना राष्ट्रवादीचं पुन्हा शरद पवारांना आपण अध्यक्ष करूया आणि आपला पक्ष आणि वरती भारतीय जनता पक्षाचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी बोलणी ह्यांची बऱ्यापैकी होणार होती. आणि आता परत ह्या दोनच नेत्यांचं भूमिका गुलदस्त्यात आहे. हे काही बोलायला तयार नाही आहेत. हे आतली बातमी आहे बरं का. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील अजूनही सुप्रियाताई नको आहेत का राष्ट्रीय अध्यक्ष, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्यात आता चर्चा चालू आहेत. शरद पवार तर हातबल झालेले आहेत. आता नक्कीच काहीतरी निर्णयापर्यंत आलं पाहिजे. अमित शहा लक्ष ठेवून आहे, कारण शरद पवारांचे नाही म्हटलं तरी आज 8 खासदार आहेत. ही ताकद पाहिजे आहे आज शरद पवारांची. 8 खासदार तर हवेतच, प्रश्नच नाही. आणि खासदारही आता कधी एकदा भारतीय जनता पक्षाला आपण सपोर्ट करतोय हे वाट पाहत आहेत. कारण निधी पाहिजे, मतदारसंघात निधी पाहिजे, कामं अडलेली आहेत. मग राज्य सरकारमध्ये सुद्धा हक्कानं काहीतरी मागणी करता येते ना आमदारांना. 10 आमदार आहेत. पण त्याच्यासाठी शरद पवारांना सुप्रियाताईच्या हातात सगळी सूत्र द्यायची आहेत. मग आता त्याला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची भूमिका अजून का पुढे येत नाही आहे, का ते बोलत नाही आहे. तटकरेंनी तर धडधडीत आज बोलून टाकलेलं आहे. म्हणजे त्याने बऱ्यापैकी आरोपच केलेत म्हणायला हरकत नाही की तुम्ही विलिनीकरणाची चर्चाच झाली नव्हती असंच त्यांना स्पष्ट करायची. झाली असली तरी सुद्धा म्हणजे ह्यांनी ठरवलेलंच आहे. आपण भारतीय जनता पक्षामध्ये असल्यासारखंच ते बोलत आहेत. राष्ट्रवादी म्हणून ते आहेत, परंतु खरं आतनं ते भारतीय जनता पक्षाला मिळालेले सरळ दिसत आहेत. ते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि हे सगळं दिसतंय ना गणित. आणि सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष ह्यांनी बनवावं न बनवावं, पण विलिनीकरण हा विषय आता काढू नये अशा पद्धतीचं सुनील तटकरेंना सुचवायचं असावं कदाचित. कारण आमच्यात वाटणी नको आहे आता त्यांना. फक्त आता सगळं काही आहे ते अमित शहा आणि हे दोन नेते राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे काय भूमिका घेतात त्यावर बरंचसं अवलंबून आहे. कदाचित जयंत पाटील 2 पावलं मागं येण्याची शक्यता आहे, कारण त्यांना सत्तेत कधी एकदा जाईल असं झालंय. परंतु राज्यात त्यांना मंत्रिपद द्यायचं झालं तर पडळकर आडवे यायला लागले. म्हणजे सगळीकडनं असं अवघड परिस्थिती शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची झाल्यामुळं पवार साहेब कुठं हतबल झालेत की काय हे विचारायचं, आज हे विश्लेषण करायचं होतं. आणि ह्या चर्चा होत्या. ह्याच्यातलं आणि काय बाहेर निघेल ते वेळ आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.